नमस्कार. आपल्याला वाटतं की शहरं फक्त विटा सिमेंटची बनलेली असतात, पण खरं तर प्रत्येक शहराच्या पायाखाली काहीतरी वेगळंच दडलेलं असतं. काही कथा, काही दंतकथा. चला, आज आपण अशाच एका महानगराच्या किनारपट्टीच्या अद्भुत पौराणिक उत्पत्तीची गोष्ट ऐकूया. तर मग आपण एका अशा काळात जाऊया जेव्हा या शहराला नावच नव्हतं. नकाशांवर तर ते नव्हतंच, पण इतिहासाच्या पानांवरही त्याची नोंद नव्हती. एका दंतकथेच्या गूढ जगात आपण प्रवेश करतोय. ही गोष्ट सुरू होते एका अनामिक किनाऱ्यावर. हे एक असं ठिकाण होतं जे माणसांनी नाही तर निसर्गाच्या एका आदिम शक्तीने घडवलं होता, जिथे समुद्र बेभान होता. कल्पना करा, इथे जमीन आणि समुद्र यातली सीमारेषाच नव्हती जणू. अथांग समुद्र सतत जमिनीचा घास घ्यायला पुढे यायचा. म्हणजे इथलं जीवन किती अस्थिर आणि धोकादायक असेल, नाही का? साहजिकच इथल्या लोकांचं आयुष्य काही शांततेचं नव्हतं. त्यांच्या प्रत्येक दिवसावर, प्रत्येक क्षणावर एका सततच्या भीतीचं सावट होतं. जगणंच एक मोठं आव्हान बनलं होतं. पण ही भीती होती तरी कशाची? चला, आता यामागचं मूळ कारण शोधूया. एका स्थानिक दंतकथेत दडलेली एक शक्तिशाली आणि दुष्ट शक्ती. या सगळ्या दहशतीमागे होता मुंबारका नावाचा एक राक्षस. त्याची क्रूरता इतकी होती की तो समुद्रालाच, जो लोकांच्या जगण्याचा आधार होता, त्यालाच त्यांच्या विरुद्ध एका शस्त्रासारखा वापरायचा. या राक्षसी अत्याचाराला तोंड देता देता लोक अक्षरशः हतबल झाले आणि मग त्यांनी शेवटचा उपाय म्हणून श्रद्धेचा हात धरला. आणि मग अशा परिस्थितीत पुढे आले दोन समाज, कोळी आणि सोमवंशी क्षत्रिय. त्यांनी ठरवलं, आता फक्त दैवी शक्तीच आपल्याला वाचवू शकते. आणि खरं तर त्यांच्या याच एका निर्णयामुळे या संपूर्ण कथेला एक कलाटणी मिळाली. त्यांनी आवाहन केलं ते थेट देवी अंबाला. शक्तीचं रूप मानली जाणारी ही देवीच त्यांची शेवटची आशा होती. आत्ता आपण कथेचा त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे त्या लोकांच्या आर्त हाकेला उत्तर मिळणार होतं. पाहूया पुढे काय झालं. आणि हो, त्यांच्या त्या निस्सीम श्रद्धेला फळ मिळालं. त्यांच्या रक्षणासाठी साक्षात शक्ती, म्हणजेच ती दैवी शक्ती तिथे प्रकट झाली. तर ही कथा एका सरळ पण तितक्याच शक्तिशाली मार्गाने पुढे जाते. भीतीतून श्रद्धेकडे आणि श्रद्धेतून थेट मुक्तीकडे. हे 3 टप्पे म्हणजे त्या किनारपट्टीच्या ओळखीचा जणू पायाच आहेत. ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते की आजची ही चकचकीत आधुनिक शहरं पाहिली ना, तरी त्यांच्या पायाखाली अशा अनेक दंतकथा, अनेक रहस्य लपलेली असू शकतात. विचार करा, आपण रोज ज्या जमिनीवरून चालतो तिच्या पोटात नक्की कोणत्या कथा दडल्या असतील.